इव्हनिंग फ्रेंड्स. फायनल अकाउंट्सच्या थर्ड लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आत्ता भेटत आहोत. आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये मित्रांनो पूर्ण फायनलचा बेस जो आहे तो समजून घेतला. डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय असतात आपले मित्रांनो, स्टोर रूम आणि फ्रेंड्स डायरेक्ट प्रोडक्शनशी रिलेटेड जेवढे खर्च आहेत, फॅक्टरी डिपार्टमेंटचे खर्च, ते सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि मित्रांनो आपले वेअर हाऊस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि मित्रांनो ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते सगळे एक्सपेन्सेस मिळून मित्रांनो आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात जे प्रॉफिट अँड लॉसला येतात. आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, फायनल अकाउंट्स म्हणजे नेमकं काय असतं हे एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो आणि मग मित्रांनो फायनल अकाउंटचं डिटेल एक्सप्लेनेशन. एक जनरल सांगतो मी तुम्हाला की सी जो सॅलरीड पर्सन आहे त्या सॅलरीड पर्सनला मिळणारी जी सॅलरी आहे ती फिक्स आहे. आता एक बोलण्याची पद्धत असते मित्रांनो. आता सी की तुझं वर्षाला पॅकेज किती, तुझं इयरली पॅकेज किती. तो व्यक्ती बोलताना काय बोलेल मित्रांनो की माझं इयरली पॅकेज 6 लाख रुपये आहे. आता 6 लाख रुपये आहे याचा अर्थ काय झाला मित्रांनो की त्या माणसाला दर महिन्याला 50,000 रुपये 50,000 रुपीज काय आहेत ना पेमेंट किंवा सॅलरी आहेत ना जी फिक्स असते. आणि मित्रांनो पूर्ण वर्षभरात त्याला 6 लाख रुपये पगार मिळतो. बट व्हॉट अबाउट बिझनेसमन. बिझनेसमनला हे कधी कळणार मित्रांनो की आपण वर्षभरात किती कमावतो. जसं सॅलरीड पर्सनला मित्रांनो हे कळतं की वर्षभरात त्याला पगार किती आहे किंवा त्याची वर्षभराची सॅलरी किती आहे, तसं मित्रांनो बिझनेसमनला सुद्धा हे कळायला पाहिजे की त्याचा वर्षभराचा प्रॉफिट किती आहे. बरोबर. मग मित्रांनो या ठिकाणी कसं असतं ना की बिझनेसमन 12ही महिने पूर्ण 12 मंथ्स ऑफ द इयर मित्रांनो सेम प्रॉफिट कमवत नाही. कधी कधी बिझनेसमनचा मित्रांनो नॉर्मल सीझन असतो, म्हणजे त्याचे परचेस सेल्स हे नॉर्मल चालू असतात. कधी कधी त्याचा ऑफ सीझन असतो. ऑफ सीझन म्हणजे काय मित्रांनो, एकदम डाऊन मार्केट असतं मित्रांनो, त्याच्या बिझनेसचा काही सेल होतच नाही, प्रॉफिट जेमतेम कमवतो तो. आणि कधी कधी त्याचा सीझन असतो. सीझन असतो याचा अर्थ काय मित्रांनो, प्रचंड सेल असतो. अगदी आपण म्हणतो ना की वर्षभराचा तो अगदी 10-15-20 दिवसात कमावून घेतो, इतका त्याचा सेल आणि प्रॉफिट असतो. म्हणजे मित्रांनो जर सीझन नॉर्मल सीझन असेल तर इन्कम ॲव्हरेज असणार. खूप डाऊन सीझन असेल मित्रांनो, आता फॉर एक्झाम्पल कोरोनामुळे मित्रांनो खूप सारे धंदे काय झालेले मित्रांनो मंदावलेले. प्रॉफिट कसा असणार आहे, ऑलमोस्ट 0. आणि शेवटी असेल ते मित्रांनो काय असेल की काय म्हणतो आपण सीझन. या मित्रांनो याच्यामध्ये कसं असणार, प्रॉफिट खूप असणार. मग आता आपल्याला जर का इन्कम जाणून घ्यायचा असेल, आपला ॲव्हरेज मंथली इन्कम काय, तर आपण कोणत्याही ऑफ सीझनचं इन्कम पकडू शकत नाही. आपण कोणत्याही सीझनचं इन्कम किंवा नॉर्मल इन्कम सुद्धा पकडू शकत नाही. ते आकडे मित्रांनो काय असतील, मिसलिडिंग असतील. समजलं. मी समजा एखाद्या सीझनच्या महिन्यात दर महिन्याला मित्रांनो 5 लाख रुपये कमवतो आणि ज्यावेळेस ऑफ सीझन असतं त्यावेळेस मित्रांनो दर महिन्याला मला 5,000 रुपये देणं सुद्धा मुश्किल होतं. मला 5,000 रुपये सुद्धा माझं मंथली इन्कम सांगता येणार नाही आणि मला 5 लाख रुपये सुद्धा माझं मंथली इन्कम सांगता येणार नाही. माझं एक्झॅक्टली मंथली इन्कम किती आहे ते समजून घेण्यासाठी मला माझं पूर्ण वर्षभराचं इन्कम किती आहे हे समजून घ्यावं लागेल. आणि वर्षभराचं इन्कम किती आहे हे समजून घेतल्यानंतर डिवाइड बाय 12 केल्यानंतर मित्रांनो जे इन्कम येईल दॅट विल बी माय मंथली इन्कम. माय मीन्स बिझनेस मंथली इन्कम, बिझनेसचं मंथली इन्कम. आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या की हा जो वर्षभराचा हिशोब तुम्हाला मांडायचा आहे, हा वर्षभराचा हिशोब मित्रांनो तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये मांडणार ते फॉर्मॅट म्हणजे काय, फायनल अकाउंट्स. ठीक आहे. म्हणजे फायनल अकाउंटचा सोप्या भाषेत अर्थ मित्रांनो घ्यायचा ठरला तर आपलं इयरली इन्कम आणि इयरली एक्सपेन्स याचा तुम्ही हिशोब मांडला एकाच ठिकाणी, सो दॅट तुमचं इयरली प्रॉफिट किती आहे हे तुम्हाला नेमकं समजू शकेल. सो फायनल अकाउंट्स म्हणजे मित्रांनो आपल्या वर्षभराच्या हिशोबामधली शेवटची स्टेप, दॅट इज फायनल अकाउंट्स. समजलं. आपली अकाउंटिंग सायकल कुठून स्टार्ट होते, हिशोब ठेवण्याची जी मित्रांनो आपली काय म्हणतात हे आहे प्रोसिजर आहे, ज्या स्टेप्स आहेत त्या मित्रांनो कशा फॉलो केल्या जातात. आपली सुरुवातीची मित्रांनो जी काही अकाउंटिंग करण्याची पद्धत आहे ती म्हणजे सगळ्यात नंबर 1 जर्नल
जर्नल वरून आपण मित्रांनो नंतर 2 नंबरला बनवतो लेजर, आणि लेजर वरून मित्रांनो आपण 3 नंबरला बनवतो ट्रायल बॅलन्स, जो आपण मागच्या वर्षी शिकलो. आणि ट्रायल बॅलन्स वरून मित्रांनो आपण जे बनवतो ते बनवतो आपण फायनल अकाउंट. म्हणजे 2 गोष्टी लक्षात घ्या की फायनल अकाउंट म्हणजे आपण वर्षभराचा ठेवलेला हिशोब असतो, वर्षभराचे इन्कम, वर्षभराचे एक्सपेन्स आणि कॅल्क्युलेट करून वर्षभराचा प्रॉफिट. आणि दुसरी गोष्ट फायनल अकाउंट ही मित्रांनो अकाउंटिंग प्रोसिजर जी आहे त्यातली लास्ट स्टेप आहे. जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट्स. ठीक आहे, तर या 2 गोष्टी लक्षात घ्या. आता मित्रांनो तुमच्या जनरल माहितीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे तसं फ्रेंड्स आपल्या फायनल अकाउंटच्या 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे, पहिली स्टेप कोणती आहे मित्रांनो? आपली ट्रेडिंग अकाउंट. दुसरी स्टेप आहे आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि तिसरी स्टेप आहे आपली बॅलन्स शीट. ठीक आहे मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटला डेबिट क्रेडिट साईड असणार. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा डेबिट क्रेडिट साईड असणार. बॅलन्स शीटला मित्रांनो लायबिलिटी आणि ॲसेट साईड असणार. समजलं? तर आपण आजपासून पुढच्या काही लेक्चरमध्ये काय करणार आहोत, आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला काय मित्रांनो अकाउंट्स पोस्ट होतात ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट क्रेडिटचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत, आणि सगळ्यात शेवटी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि ॲसेटचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. तर आता या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण सुरुवात जी करणार आहोत ती सुरुवात मित्रांनो करणार आहोत आपण ट्रेडिंग अकाउंटने. ट्रेडिंग अकाउंटचं मित्रांनो डेबिट आणि ट्रेडिंग अकाउंटचं क्रेडिट. ठीक आहे मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सुरुवात कशाने करणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटचं डेबिट आणि ट्रेडिंग अकाउंटचं क्रेडिट. फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटचा जो रूल आहे तो रूल मी आता इथे लिहून देतोय. तो रूल पक्का डोक्यात ठेवा, परफेक्ट लक्षात ठेवा. तो रूल जर का मित्रांनो प्रॉपरली डोक्यात ठेवला तर बिलीव्ह मी मित्रांनो तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटचं एक सुद्धा मित्रांनो अकाउंट तुमचं मिस होणार नाही, इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे जाणार नाही. ठीक आहे, तर त्यातलं पहिलं लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा रूल आहे डेबिट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा रूल काय आहे मित्रांनो? डेबिट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे, आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा रूल काय मित्रांनो? डेबिट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटचा रूल काय मित्रांनो? क्रेडिट व्हॉट गोज आउट गुड्स ओनली. क्रेडिट व्हॉट गोज आउट गुड्स ओनली. फ्रेंड्स, या सगळ्याचा अर्थ काय होतो ते मी पहिल्यांदा सांगतोय, पण पक्का डोक्यात काय ठेवायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा रूल काय आहे? डेबिट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे काय मित्रांनो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉसेस येतात. जे डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस आपल्या 2 लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहेत. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय आहे? क्रेडिट व्हॉट गोज आउट गुड्स ओनली. म्हणजे काय हे मी तुम्हाला क्रेडिट साइड एक्सप्लेन करताना सांगेन. ठीक आहे, परत लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय येतात? सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मित्रांनो, आता 2 रूल आपल्या फायनल अकाउंटसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. ते कोणते ते पहिल्यांदा तुम्हाला सांगून ठेवतो. हे ट्रायल बॅलन्सचे रूल आहेत मित्रांनो. ठीक आहे, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे मित्रांनो, डेबिट बॅलन्स कशाचा असतो आणि क्रेडिट बॅलन्स कशाचा असतो? ठीक आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. डेबिट बॅलन्स मित्रांनो कशाचा असतो? ॲसेट, एक्सपेन्सेस आणि लॉसेस. डेबिट बॅलन्स कशाचा असतो मित्रांनो? ॲसेट, एक्सपेन्सेस आणि लॉसेस. क्रेडिट बॅलन्स कशाचा असतो मित्रांनो? लायबिलिटी, इन्कम आणि गेन्स. क्रेडिट बॅलन्स कशाचा असतो मित्रांनो? लायबिलिटी, इन्कम आणि गेन्स. आपल्यापैकी बऱ्याच मित्रांचा आणि मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो की डेबिट बॅलन्स कशाचा असतो आणि क्रेडिट बॅलन्स कशाचा असतो हे माहितीच नसतं.
आणि समजा माहिती असलं तर त्याचा अर्थ माहिती नसतो. फ्रेंड्स, मी तुम्हाला या दोघांचा पहिल्यांदा अर्थ समजून सांगतो, कारण आपल्याला ह्या दोन्ही कन्सेप्ट आपल्या फायनल अकाउंट्सच्या एक्सप्लेनेशनच्या वेळेस मित्रांनो लागणारच आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मित्रांनो डेबिट बॅलन्सचा अर्थ लक्षात घ्या आणि क्रेडिट बॅलन्सचा पण अर्थ लक्षात घ्या. ठीक आहे मित्रांनो, आपल्या लेजर मध्ये दोन प्रकारचे बॅलन्स असतात. एक असतात ओपनिंग बॅलन्स आणि एक असतो क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. एक असतो ओपनिंग बॅलन्स आणि दुसरा असतो क्लोजिंग बॅलन्स. तर ओपनिंग बॅलन्स मित्रांनो जो आपण मित्रांनो ब्रॉट डाउन या अक्षरांनी दाखवतो आणि क्लोजिंग बॅलन्स हा जो प्रकार असतो तो मित्रांनो आपण कॅरीड डाउन या अक्षरांनी दाखवतो. ठीक आहे. तर फ्रेंड्स, दोन कन्सेप्ट कोणत्या आहेत काय आहेत तो पहिल्यांदा समजून घ्या. ठीक आहे फ्रेंड्स, डेबिट बॅलन्स म्हणजे काय? डेबिट बॅलन्स म्हणजे तुमचा जो ओपनिंग बॅलन्स आहे, ब्रॉट डाउन बॅलन्स आहे, तो मित्रांनो आपल्या लेजरच्या डेबिट साइडला येईल, तुमच्या अकाउंटच्या डेबिट साइडला येईल. आणि क्लोजिंग बॅलन्स म्हणजेच कॅरी डाउन बॅलन्स क्रेडिट साइडला येईल. आय रिपीट मित्रांनो, डेबिट बॅलन्सचा अर्थ काय असतो? ओपनिंग बॅलन्स म्हणजे ब्रॉट डाउन बॅलन्स डेबिट साइडला आणि क्लोजिंग म्हणजेच कॅरी डाउन बॅलन्स हा क्रेडिट साइडला. करेक्ट. अशाच पद्धतीने क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय मित्रांनो? ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साइडला आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिट साइडला. डेबिट बॅलन्सचा अर्थ काय सांगितलं मित्रांनो? रिपीटेडली सांगतोय मी. ओपनिंग बॅलन्स डेबिट साइडला आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साइडला. क्रेडिट बॅलन्सचा अर्थ काय होतो मित्रांनो? ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साइडला आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिट साइडला. करेक्ट. आता मित्रांनो डेबिट बॅलन्स म्हणजे काय? डेबिट बॅलन्स कशा कशाचा असतो? ऍसेट, एक्सपेन्सेस, लॉसेस. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो? तुम्ही कोणतेही जर का मित्रांनो ऍसेट, एक्सपेन्सेस, लॉसेसचे अकाउंट जर का मित्रांनो मेंटेन केलेले असतील तर त्याचा ओपनिंग कायम डेबिटला येईल आणि क्लोजिंग कायम क्रेडिटला येईल. सिमिलरली जर क्रेडिट बॅलन्स म्हणजे लायबिलिटी, इन्कम आणि गेन्स यांचा क्रेडिट बॅलन्स असतो. याचा अर्थ काय झाला? जर तुम्ही मित्रांनो काय म्हणतो आपण लायबिलिटी, इन्कम, गेन्स यांच्यापैकी जर का कोणाचे अकाउंट मेंटेन केलेले असतील तर मित्रांनो त्याचा क्लोजिंग बॅलन्स हा नेहमी मित्रांनो क्रेडिटला येणार आणि ओपनिंग बॅलन्स हा नेहमी डेबिटला येणार. म्हणजे डेबिट बॅलन्स, ऍसेट, एक्सपेन्सेस, लॉसेस कायम डेबिट क्रेडिट असे असतील. ओपनिंग डेबिटला, क्लोजिंग क्रेडिटला. आणि लायबिलिटी, इन्कम, गेन्स म्हणजेच क्रेडिट बॅलन्स हे कायम कसे असणार? क्रेडिट डेबिट असणार. ओपनिंग क्रेडिटला आणि क्लोजिंग डेबिट. ठीक आहे. तर मित्रांनो ह्या कन्सेप्ट दोन्ही आपल्याला लागणार आहेत. तर आता ट्रेडिंग अकाउंटचं एक्सप्लेनेशन घ्यायच्या आधी मित्रांनो 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर 1, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा रूल, डेबिट ऑल एक्सपेन्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट व्हॉट गोज आउट गुड्स ओनली. ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत आता. दुसरं, डेबिट बॅलन्स कशा कशाचा असतो? ऍसेट, एक्सपेन्सेस, लॉसेस. क्रेडिट बॅलन्स कशा कशाचा असतो? लायबिलिटी, इन्कम, गेन्स. हे दुसरा रूल. आणि तिसरी गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे डेबिट बॅलन्स म्हणजे काय? ओपनिंग डेबिटला, क्लोजिंग क्रेडिटला. क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय? ओपनिंग क्रेडिटला आणि क्लोजिंग डेबिट. या 3 गोष्टी मित्रांनो आय होप तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. मी आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या एक्सप्लेनेशनने सुरुवात करत आहे. ठीक आहे मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे फ्रेंड्स? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचं एक्सप्लेनेशन आहे की आपले जेवढे डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतात तेवढे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस मित्रांनो कुठे घ्यायचे तुम्ही? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस कोणते आहेत हे मित्रांनो आपण आपल्या डायग्राम मध्ये शिकलेलो आहोत. सगळे स्टोर रूमचे खर्च, परचेसचे खर्च आणि फॅक्टरीचे खर्च हे आपल्या डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात. तर मित्रांनो सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जो सगळ्यात पहिला आयटम येतो तो आहे टू ओपनिंग स्टॉक अकाउंट. टू ओपनिंग स्टॉक. स्टॉक मित्रांनो आपल्या बिझनेसची काय आहे? ऍसेट. बरोबर. ऍसेटचा बॅलन्स काय असतो मित्रांनो? डेबिट. ऍसेटचा बॅलन्स काय असतो मित्रांनो? डेबिट. म्हणजेच
ओपनिंग स्टॉक तुम्ही कुठे लिहिणार मित्रांनो? डेबिट साईडला. कोणत्या डेबिट साईडला लिहिणार मित्रांनो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. बरोबर आहे? लक्षात घ्या, डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या रूल प्रमाणे किंवा आपल्या ॲसेटच्या रूल प्रमाणे ॲसेटचा बॅलन्स डेबिट असतो, म्हणून मित्रांनो ओपनिंग स्टॉक सुद्धा आपल्याला कुठे लिहावा लागेल? डेबिटला लिहावा लागेल. हा डेबिट बॅलन्स आहे. आता तुम्ही सांगा मला लॉजिक, जर ओपनिंग स्टॉक तुम्ही ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार तर तुमचा क्लोजिंग स्टॉक तुम्ही कुठे लिहिणार? ठीक आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि तो क्लोजिंग बॅलन्स आहे, त्याच्यामुळे मित्रांनो तो आपल्याला शेवटी लिहावा लागेल. ठीक आहे, लक्षात घ्या. मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. स्टॉक आपल्या बिझनेसची काय आहे? ॲसेट. ॲसेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणजे काय? ओपनिंग बॅलन्स डेबिट साईडला आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साईडला. मग आपल्या बिझनेसचा ओपनिंग स्टॉक आपण कुठे लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि आपल्या बिझनेसचा क्लोजिंग स्टॉक आपण कुठे लिहिणार मित्रांनो? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो ओपनिंग स्टॉक डेबिटला आणि क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला कळलेले आहेत. बरोबर आहे? आता स्टॉकचं लॉजिक समजून घेतल्यानंतर मित्रांनो आपण आता समजून घेणार आहोत ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड आणि ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड. याचे काय रूल्स आहेत, याचे काय लॉजिक आहे आणि त्या प्रत्येक मित्रांनो लॉजिकचं काय एक्सप्लेनेशन आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा रूल आहे, डेबिटला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस रेकॉर्ड करायचे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटचा रूल आहे, क्रेडिट व्हॉट गोज ऑफ गुड्स ओनली. याचं एक्सप्लेनेशन अजून बाकी आहे. आणि ओपनिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिल्या लाईनीत लिहायचा आणि क्लोजिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला शेवटच्या लाईनीत लिहायचा. हे मित्रांनो आपलं काही बेसिक होतं. ठीक आहे, याच्या पुढचं बेसिक म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट साईड आणि राहिलेलं ट्रेडिंग अकाउंट आपण मित्रांनो घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे. काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.